हॅलो अँड वेलकम वन्स अगेन. आज आपण पुढचा टॉपिक सुरू करतो आहे. टॉपिक आहे मॅथमॅटिकल मेथड्स. आपण आत्तापर्यंत बेसिक कन्सेप्ट बघितल्या फिजिक्समधल्या, त्याचबरोबर युनिट्स अँड मेजरमेंट हा टॉपिक थोडंसं डिटेलमध्ये आपण बघितलेला आहे. त्याच्यावरची टेस्ट झालेली आहे, त्याच्यावरचे सीडचे क्वेश्चन्स आपण डिस्कस केलेले आहेत. आज आपण बघूया पुढचा टॉपिक. सुरुवात करूया आपण पुढच्या टॉपिकला. टॉपिक आहे मॅथमॅटिकल मेथड्स. जर जुन्या सिलेबसमध्ये बघायचं झालं तर या टॉपिकचं नाव स्केलर्स अँड वेक्टर्स असं होतं, कारण या टॉपिकमध्ये स्केलर्स आणि वेक्टर्सचा जास्त डिटेलमध्ये स्टडी आहे. त्याचबरोबर काही मॅथमॅटिकल, मग जसं की लिमिट असेल, डेरिव्हेटिव्ह असेल, इंटिग्रेशन असेल, या काही कन्सेप्ट आता या टॉपिकमध्ये नवीन सिलेबसला घेतलेला आहे. त्यामुळे टॉपिकचं नाव काय केलेलं आहे, मॅथमॅटिकल मेथड्स. ॲक्च्युली टॉपिक हा स्केलर्स अँड वेक्टर्स असाच आहे, फक्त त्याच्यामध्ये ॲडिशनल काही इंटिग्रेशन किंवा डेरिव्हेटिव्ह किंवा काही लिमिटचा पार्ट इंट्रोड्यूस केलेला आहे. त्यामुळे या टॉपिकचं नाव काय दिलेलं आहे, मॅथमॅटिकल मेथड्स असं दिलेलं आहे. ओके, चला तर आपण सुरुवात करूया टॉपिकला. ॲक्च्युअल टॉपिकमध्ये काय आहे, सगळ्यात सुरुवातीला स्केलर आणि व्हेक्टरचाच स्टडी महत्त्वाचा करायचा आहे. आता शॉर्टमध्ये मी स्केलर वेक्टर्स तुम्हाला बेसिकमध्ये सांगितलेलं होतं, पण पुन्हा एकदा सांगतो की नक्की स्केलर्स म्हणजे काय आणि वेक्टर्स म्हणजे काय. मग त्याच्यामधल्या वेक्टर्सवरती पुन्हा जास्त स्टडी केला जातो. ओके, सो पहिल्यांदा आपण बघूया स्केलर्स म्हणजे काय. ओके, सो स्केलर्स म्हणजे काय की स्केलर्स हे नाव दिलेलं आहे एका फिजिकल क्वांटिटीला. आता आपल्याला फिजिकल क्वांटिटी माहिती आहे की जी क्वांटिटी मेजर करता येते, द क्वांटिटी दॅट कॅन बी मेजर, ओके, इज कॉल्ड एज फिजिकल क्वांटिटी. मग आपण बऱ्याचशा क्वांटिटीज बघितल्या, लेंथ, मास, टाइम, व्हेलॉसिटी, स्पीड, ॲक्सेलरेशन, फोर्स, एनर्जी, डेन्सिटी, व्हॉल्यूम, नंबर ऑफ क्वांटिटीज आहेत की त्या मेजर करता येतात. ओके, मग ह्या सगळ्या क्वांटिटीजमध्ये काही क्वांटिटी ह्या स्केलर्स असतात आणि काही क्वांटिटीज ह्या वेक्टर्स असतात. आता पहिल्यांदा आपण लिहिलेलं आहे की स्केलर्स म्हणजे काय. ओके, तर स्केलर्स म्हणजे कसल्या क्वांटिटी बघा, द फिजिकल क्वांटिटीज that can be completely described by their magnitude only. म्हणजे मॅग्निट्यूडनं ज्या फिजिकल क्वांटिटीज डिस्क्राईब केल्या जातात, दाखवल्या जातात, त्या म्हणजे कसल्या, स्केलर क्वांटिटीज असतात. म्हणजे थोडक्यात काय की मॅग्निट्यूड व्हॅल्यू, त्याला कुठलीही डायरेक्शन डिफाईन होत नाही. आता टाईम आहे बघा, टाईम 2 सेकंद, तर त्यातली 2 ही त्याची मॅग्निट्यूड व्हॅल्यू आणि सेकंड हे त्याचं युनिट आहे. इथं कुठली डायरेक्शन डिफाईन होत नाही. किंवा मास घेऊया आपण 1 kg, ते कुठल्या डायरेक्शनला असं सांगायची काहीच गरज नाही ना. ओन्ली 2 kg जरी आपण दुकानामध्ये गेलो आणि समजा म्हटलं की आपल्याला 2 kgचं काहीतरी एखादी वस्तू द्या, तर आपण 2 kg कम्प्लिटली डिस्क्राईब झालं ना. सो मास ही क्वांटिटी कम्प्लिटली डिस्क्राईब केली कुणी, 2नं आणि kgनं. ओके, सो दॅट मास इज नथिंग बट द स्केलर क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल मास. तसंच टाईम आहे, तसंच लेंथ पण बघा, लेंथ 2 मीटर म्हणतो ना आपण, लेंथ. किंवा टेम्परेचर आहे, व्हॉल्यूम आहे, ठीक आहे. किंवा डेन्सिटीला पण म्हटलं जातं, डेन्सिटी. किंवा एनर्जी म्हटलं जातं, एनर्जी. ह्या सगळ्या ज्या क्वांटिटीज आहेत ह्या कसल्या क्वांटिटीज आहेत, स्केलर क्वांटिटी. बघा ह्याचं मासचं एक्झाम्पल घेऊया. मास कसं रिप्रेझेंट केलं जातं, जस्ट 2 kg झालं. 2 आणि kg. 2 इज द मॅग्निट्यूड व्हॅल्यू आणि kg इज इट्स SI युनिट. सो there is no need to define any direction or any other particular form to represent the mass. Only 2 आणि kgचा उपयोग करून काय रिप्रेझेंट केलं जातं, मास रिप्रेझेंट केलं जातं. सो मास इज व्हॉट, मास इज नथिंग बट द स्केलर क्वांटिटी. सिम्पल, द क्वांटिटी विच हॅज ओनली मॅग्निट्यूड इज कॉल्ड एज स्केलर क्वांटिटी, असं जरी म्हटलं तरी चालेल. ओके, आता स्केलर क्वांटिटीज ह्या डायरेक्टली आपण ॲड करतो ना, 2 kg + 3 kg. डायरेक्टली त्यांचे नंबर्स जे आहेत ते आपण काय करू शकतो, ॲड करू शकतो, मल्टिप्लाय करू शकतो, सबट्रॅक्ट करू शकतो, एनिथिंग.
सो डायरेक्टली कॅन बी ॲडेड सबट्रॅक्टेड. पण हेच वेक्टरमध्ये काही रूलच्या फॉर्ममध्ये मात्र काय करावं लागतं, ॲड करावं लागतं किंवा सबट्रॅक्ट करावं लागतं किंवा मल्टिप्लाय करावं लागतं. मग ते वेक्टर्समध्ये रूल्स तयार होतात. पण स्केलर्स कॅन डायरेक्टली ॲडेड ऑर सबट्रॅक्टेड, मल्टिप्लाइड ऑर डिवाइड्स. सो सिम्पली दीज आर द स्केलर्स. ओके, सो स्केलर्स म्हणजे काय की ज्यांना फक्त काय आहे, मॅग्निट्यूड व्हॅल्यू आहे. दिस इज मॅग्निट्यूड व्हॅल्यू, 2 इज मॅग्निट्यूड व्हॅल्यू. सो देर इज अ नो नीड टू डिफाईन द डायरेक्शन. ओके, आता बघूया वेक्टर्स म्हणजे काय. हे झालं डेफिनेशन स्केलरची. आता वेक्टर्स ॲक्च्युली थोडंसं आपल्याला इन डिटेल बघावं लागेल. पण वेक्टर्स वाय इम्पॉर्टंट, वेक्टर्स वाय इम्पॉर्टन्स और इम्पॉर्टन्स ऑफ वेक्टर और वाय वी हॅव टू स्टडी द वेक्टर्स. आपण वेक्टर्स का शिकायचे हे बघूया. वाय वेक्टर्स आर सो मच इम्पॉर्टंट. ओके, मग जसं स्केलरला फक्त मॅग्निट्यूड असते तसं वेक्टरला मॅग्निट्यूड पण असते आणि डायरेक्शन पण असते बघा. सो वेक्टरची पहिल्यांदा डेफिनेशन लिहूया, मग त्याचा अर्थ वगैरे सगळं डिटेलमध्ये बघू. वेक्टर्स, द फिजिकल क्वांटिटीज having magnitude तर आहेच, magnitude as well as direction called as vectors. अशा क्वांटिटी की ज्यांना मॅग्निट्यूड तर आहेच पण मॅग्निट्यूड सोबत डायरेक्शन पण आहे. सिंपल. आता एक उदाहरण देतो, लेंथ आणि डिस्प्लेसमेंट. सो लेंथला आपण काय म्हटलं, स्केलर क्वांटिटी म्हटलं 2 मीटर. पण मी जर असं म्हटलं की तुम्हाला एका पर्टिक्युलर प्लेसला जायचं आहे. ओके, तुम्हाला फॉर एक्झाम्पल आपल्याकडे असा एक स्क्वेअर आहे. ओके, एक ग्राउंड आहे म्हणून आपण, ठीक आहे. तर या ग्राउंडमध्ये मी म्हटलं की तुम्हाला सेंटरला जायचं आहे आणि सेंटरपासनं 2 मीटर डिस्टन्सवर तुम्हाला उभं राहायचं आहे जाऊन. काय म्हटलं मी, एक ग्राउंड आहे आणि ह्या ग्राउंडच्या सेंटरला तुम्ही जा आणि त्या सेंटरपासनं 2 मीटरवरती जाऊन थांबा असं तुम्हाला म्हटलं. तर तुम्ही काय कराल, सेंटरला जाल. ठीक आहे, तुम्ही सेंटरला गेला. सेंटरपासून तुम्हाला मी काय म्हटलं की 2 मीटर डिस्टन्सवरती जाऊन थांबा. पण मी तुम्हाला फक्त एवढंच म्हटलं, डायरेक्शन दिलीच नाही. पूर्वेला जा, पश्चिमेला जा किंवा दक्षिणेला, उत्तरेला जा किंवा तिरकं जा किंवा खाली जा किंवा आजूबाजूला जा, कुठं काहीच मी सांगितलं नाही. तुम्हाला फक्त म्हटलं की सेंटरला जा. सो गो ॲट द सेंटर अँड जस्ट मूव 2 मीटर्स फ्रॉम द सेंटर अँड जस्ट स्टे ओव्हर देअर. सो तुम्हाला कळलंच नाही ना की तुम्ही, ठीक आहे सेंटरला गेला तुम्ही, पण सेंटरपासून 2 मीटर कुठं जायचं आहे. तुम्ही इकडं पण जाऊ शकता, इकडं पण जाऊ शकता, इकडं पण जाऊ शकता, इकडं पण जाऊ शकता, सगळीकडे जाऊ शकता ना. परफेक्ट माहिती आहे का तुम्हाला. इथून 2 मीटर, इथं 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 कुठेही असेल ना, खाली असेल, जमिनीमध्ये पण असेल ना. सिम्पल. सो तुम्हाला 2 मीटर जायचं आहे असं कळलं सेंटरपासून, पण डायरेक्शन कळली का नाही. सो डिस्टन्स फक्त सांगितलं. पण जर मी असं म्हटलं की जर तुम्हाला सेंटरला जायचं आहे आणि सेंटरपासून पूर्वेकडे 2 मीटरला जायचं आहे तर तुम्हाला इकडून इकडे डिस्प्लेसमेंट करता येईल बघा 2 मीटर. सो इथं तुम्हाला येता येईल. सो काय गरजेचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं डायरेक्शन सगळ्यात महत्त्वाची आहे. ओके, मग अशी फिजिकल क्वांटिटी जी मॅग्निट्यूड व्हॅल्यू तर दाखवलीच ज्यानं 2 मीटर, पण डायरेक्शन दाखवली पूर्वेला, पश्चिमेला, दक्षिणेला. सो डायरेक्शन डिफाईन झाली तर ती फिजिकल क्वांटिटीला म्हणायचं वेक्टर्स म्हणायचं. मग याच्यामध्ये डिस्प्लेसमेंटला आपण काय म्हणू शकतो, वेक्टर्स म्हणू शकतो. डिस्प्लेसमेंट जो की डायरेक्शन पण आहे आणि मॅग्निट्यूड पण आहे. व्हेलॉसिटीला म्हणू शकतो आपण, व्हेलॉसिटीला. फोर्सला म्हणू शकतो आपण. ओके, ॲक्सेलरेशन म्हणू शकतो आपण, एटसेट्रा. ऑल दीज आर द वेक्टर क्वांटिटीज. फोर्स असेल, व्हेलॉसिटी असेल, डिस्प्लेसमेंट असेल. बघा ज्याच्यामध्ये डायरेक्शन कन्सर्न येणार आहे. मॅग्निट्यूड व्हॅल्यू तर ऑब्व्हियसली प्रत्येकाला असेलच, पण मॅग्निट्यूड बरोबर दुसरं कोण असणार आहे, डायरेक्शन असणार आहे. सो मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन ज्या फिजिकल क्वांटिटीला असतं त्याला काय म्हणायचं, वेक्टर्स असं म्हणायचं. सो द फिजिकल क्वांटिटी हॅव्हिंग मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. ही आपली एक बेसिक डेफिनेशन झाली बुकप्रमाणे. पण कधी कधी असं होतं बघा, फक्त एवढं असून चालत नाही. एवढं म्हणजे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन फक्त असली म्हणजे तो वेक्टर झाला असं पण होत नाही.
ॲक्च्युली काय असतं की करंट बघा, इलेक्ट्रिक करंट एक क्वांटिटी आहे, फंडामेंटल क्वांटिटी आहे ना. सो ॲक्च्युली करंटला डायरेक्शन असते ना, करंट येतो ह्या डायरेक्शनला चालला आहे, त्या डायरेक्शनला चालला आहे, ह्या डायरेक्शनला, पण तरी पण करंटला व्हेक्टर म्हणत नाहीत. म्हणजे करंटला मॅग्निट्यूड पण आहे आणि डायरेक्शन पण आहे. सो काही एक्सेप्शनल केसेससुद्धा इथं आहेत. त्यामुळं बुकमध्ये जरी असं म्हणलं की मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन ज्याला आहे तो म्हणजे कोण, व्हेक्टर्स असं म्हटलं तरी प्रॅक्टिकली असं होऊ शकत नाही. प्रॅक्टिकली आता करंटला बघा मॅग्निट्यूड पण आहे, डायरेक्शन पण आहे, तरी पण करंटला व्हेक्टर क्वांटिटी म्हणता येत नाही. का म्हणता येत नाहीत? कारण व्हेक्टर्स हे परफेक्ट कोण असतात की जे व्हेक्टर्स ट्रायंगल ऑफ व्हेक्टर ॲडिशन किंवा व्हेक्टरचे जे लॉज आहेत ते फॉलोच करतात. म्हणजे असे जे असतात त्यांनाच व्हेक्टर्स म्हटलं जातं. म्हणजे जरी आपण ही डेफिनेशन म्हटलं, आता ठीक आहे ही बुकप्रमाणे डेफिनेशन आहे, इट इज ऑल्सो करेक्ट, पण प्रॅक्टिकली जर एखाद्या एक्सेप्शनल केसचा जर विचार केला तर मात्र ही डेफिनेशन तिथं लागू होत नाही. फक्त प्रॅक्टिकली लक्षात ठेवा, हे काही लगेच तुम्हाला असंच लक्षात ठेवायला पाहिजे असं काही नाही, पण एक्सेप्शनल केस एखादी असते की जसं की इलेक्ट्रिक करंटच्या बाबतीत आहे. म्हणून व्हेक्टर्स ज्यांना परफेक्ट कुणाला म्हणायचं की जे व्हेक्टर्स किंवा ज्या फिजिकल क्वांटिटी ट्रायंगल ऑफ व्हेक्टर ॲडिशन प्रूव्ह करतायत किंवा सॅटिस्फाय करतायत किंवा ओबे करतायत त्यांना सिम्पली काय म्हणायचं, व्हेक्टर्स म्हणायचं. आता हे सगळं लॉज वगैरे आपल्याला पुढे बघायचं आहेच, पण एक एक्सेप्शनल केस याच्यामध्ये आहे, ती केस सांगायचा प्रयत्न केला. ओके सो ही डेफिनेशन तुम्ही लक्षात ठेवा, काही हरकत नाही. द फिजिकल क्वांटिटी विच आर हॅव्हिंग द मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन कॉल्ड ॲज व्हेक्टर्स. सो अशा नंबर ऑफ व्हेक्टर्स अवेलेबल आहेत. आता टाईप्स ऑफ व्हेक्टर कुठले कुठले आहेत बघा. आता आपल्याला डिटेलमध्ये व्हेक्टरचा स्टडी करायचा आहे. ही झाली डेफिनेशन स्केलरची झाली, ही झाली डेफिनेशन व्हेक्टरची झाली. आता आपण बघूया ॲक्च्युअल टाईप्स ऑफ व्हेक्टर्स, एक एक टाईप्स बघूया, बुकप्रमाणे बघूया किंवा अजून काही माझ्याकडे नोट्स आहेत त्या नोट्सप्रमाणे पण आपण जाऊया. सो माझ्याबरोबर सगळ्यांनी लिहायचा प्रयत्न करा. सो पहिल्यांदा बघूया पॅरलल व्हेक्टर्स. टाईप्स ऑफ व्हेक्टर्समध्ये मी हेडिंग लिहितो, टाइप्स ऑफ वेक्टर्स, टाइप्स ऑफ वेक्टर्स. वन बाय वन जाऊया. पॅरलल वेक्टर, पॅरलल वेक्टर्स. ओके सो पॅरलल वेक्टर म्हणजे काय? पॅरलल म्हणजे आपल्याला लाईन्स माहिती आहे, दोन लाईन्स पॅरलल असतात. तर वेक्टर्स दोन जर एका सेम डायरेक्शनला असतील, ओके, if two vectors are in same direction, then they are called as parallel vectors. ओके, दोन वेक्टर जर सेम डायरेक्शनला असेल तर त्यांना काय म्हणायचं, पॅरलल वेक्टर्स म्हणायचं. आता बघा वेक्टर्स रिप्रेझेंट कसं करायचं. लेट मी ए बार असं रिप्रेझेंट करतो. ए हा वेक्टर आहे आणि त्याचं रिप्रेझेंट असं कसं केलं जातं, एक ॲरो हेड काढला जातो डोक्यावरती, त्याच्या टेल आणि हेड ना, हे सिम्पल फक्त असं सुद्धा लिहितात, फक्त ए बार सुद्धा लिहितात, पण आपण ॲरो दाखवूया. ओके सो ए बार इज द वेक्टर. बघा हा ॲरोनं रिप्रेझेंट करायचा वेक्टर. हा झाला त्याचा टेल आणि हा झाला त्याचा हेड, म्हणजे इकडून इकडं चाललेला आहे असा त्याचा अर्थ झाला. सो वेक्टर रिप्रेझेंटेशन इज लाईक दिस. सो ए बार, असंच ए बी बार, बी सी बार किंवा स्मॉल ए बार, स्मॉल बी बार म्हटलं तरी चालेल. सो लेट अस कन्सिडर ए बार लाईक दिस. दिस इज ए बार and suppose this is b bar. So we can say that these two are in the same direction, so these are the parallel vectors. So this is our first definition. Now second, anti-parallel. Opposite ना, आता anti-parallel म्हणजे, so anti-parallel vectors. Second type. So let us consider a bar and this is b bar. So look at these two vectors. The direction is opposite. So if two vectors are in opposite direction, they are anti-parallel vectors.
दे आर अँटी पॅरलल वेक्टर. जर दोन वेक्टर्स एकमेकांना अपोजिट डायरेक्शनला जर रिप्रेझेंट होत असतील तर त्यांना काय म्हणायचं, अँटी पॅरलल वेक्टर्स असं म्हणायचं. आता अँटी पॅरलल वेक्टर्स निगेटिव्ह वेक्टर सुद्धा म्हटलं जातं बघा. निगेटिव्ह वेक्टर्स, निगेटिव्ह, दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे ना, म्हणजे ए बार इज इक्वल टू मायनस बी बार म्हटलं तरी चालेल. फक्त ही कंडिशन कधी सॅटिस्फाय होईल, मॅग्निट्यूड व्हॅल्यू दोघांची सेम असेल, फक्त डायरेक्शन अपोजिट असेल, तेव्हा त्यांना काय म्हणायचं, निगेटिव्ह वेक्टर सुद्धा म्हटलं तरी चालतं. सो दीज आर द फर्स्ट टू टाईप, दॅट इज पॅरलल वेक्टर अँड अँटी पॅरलल वेक्टर. चला हे लिहून घे एवढं. पुढचा वेक्टरचा टाईप बघूया आपण. सो थर्ड टाइप, is the झिरो वेक्टर किंवा नल वेक्टर म्हणूया त्याला. नल, एम्प्टी म्हणतो ना, नल म्हणजे झिरो वेक्टर, म्हणजे थोडक्यात ज्याचं मॅग्निट्यूड झिरो आहे. ज्या वेक्टरचं मॅग्निट्यूड, डायरेक्शन आहे ठीक आहे त्याला, पण मॅग्निट्यूडच नाही आहे. ओके, सो द वेक्टर having zero magnitude in arbitrary डायरेक्शन. एक पर्टिक्युलर डायरेक्शन आहे पण मॅग्निट्यूड मात्र काय आहे, झिरो आहे. द वेक्टर इज कॉल्ड ॲज झिरो वेक्टर. मग एखादं एक्झाम्पल बघूया. सो एक्झाम्पल बघा, समजा एखादा पार्टिकल आहे. ओके, कन्सिडर ए पार्टिकल. सो हा पार्टिकल कसा आहे, स्टेशनरी आहे, स्टेशनरी. ओके, सो जर हा पार्टिकल पी जर स्टेशनरी असेल तर याचा व्हेलॉसिटी वेक्टर कसा असेल, व्हेलॉसिटी वेक्टर इज झिरो. इफ द पार्टिकल इज स्टेशनरी आहे ना, म्हणजे त्याला मॅग्निट्यूड व्हॅल्यूज नाही आहे. ओके, मग जर त्याची मॅग्निट्यूड व्हॅल्यू जर झिरो असेल तर तो वेक्टर कुठला झाला, झिरो वेक्टर झाला. सो दिस इज द झिरो वेक्टर ऑर नल वेक्टर, वी कॅन से दॅट. डेफिनेशन, थर्ड डेफिनेशन. नेक्स्ट, चौथी डेफिनेशन बघा, इक्वल वेक्टर्स. इक्वल वेक्टर्स आता सिंपल आहे की ज्यांचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन सेम असेल ते वेक्टर्स म्हणजे कुठले, इक्वल वेक्टर्स. द वेक्टर्स having same magnitude and same direction called as equal vectors. सिंपल आहे का बघा. असे वेक्टर की ज्यांची मॅग्निट्यूड व्हॅल्यू पण सेम असेल, पॅरलल वेक्टर सारखं बघा, फक्त पॅरलल मध्ये मॅग्निट्यूड बदलू शकते, डायरेक्शन सेम होते, पण इक्वल मध्ये मात्र मॅग्निट्यूड सेम राहणार ॲज वेल ॲज डायरेक्शन सेम. सो लेट अस कन्सिडर ए बार अँड सेम बी बार. हां, फक्त एक एवढी कंडिशन आहे बघा, जे दोन वेक्टर्स असतात ते सेम फिजिकल क्वांटिटीचे पाहिजे. तर म्हणजे समजा हा फोरचा असेल तर हा पण फोरचाच पाहिजे, हा व्हेलॉसिटी असेल तर हा पण व्हेलॉसिटीज पाहिजे, तर आपण त्यांना म्हणजे दोन वेक्टरचं रिलेशन सांगू शकतो. सो इक्वल वेक्टर्स म्हणजे काय, दोन वेक्टर्स की ज्यांची मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन कशी आहे, सेम आहे, म्हणजे इक्वल वेक्टर्स. लिहून घ्या. सो 4 वेक्टर्स. फिफ्थ नंबरचा बघूया, 5 नंबरचा वेक्टर. सो फिफ्थ नंबर वेक्टर इज द पोजिशन वेक्टर. ओके, पोजिशन. 5 नंबरचा वेक्टर पोजिशन. सो हा वेक्टर काय डिफाइन करेल, तर साहजिकच पोजिशन डिफाइन करेल. सो पोजिशन वेक्टर. ओके, सो याच्यासाठी आपण काय कन्सिडर करूया, एक XY कोऑर्डिनेट सिस्टीम कन्सिडर करूया. ठीक आहे. सो लेट अस कन्सिडर ए पार्टिकल विच इज ॲट हियर. सो OP एक वेक्टर तयार झाला बघा, OP. ओके, सो दिस OP बार इज नथिंग बट द पोजिशन वेक्टर. ओके, दिस OP बार इज नथिंग बट द पोजिशन वेक्टर. किंवा दोन पोजिशन्स असतात, समजा इथे एक आहे A आणि इथे एक आहे B. सो दिस
AB bar is also position vector. Okay, so the vector which gives the position of a object or particle in given कोऑर्डिनेट सिस्टीम. कुठली सिस्टीम कन्सिडर केली असेल त्याच्यामध्ये एखाद्या पार्टिकलची पोझिशन जर डिफाइन केली तर त्याला काय म्हणायचं, पोझिशन वेक्टर. सो इथं ओपी म्हणूया पोझिशन वेक्टर, किंवा इथं AB बार म्हटलं तरी याला म्हणायचं पोझिशन वेक्टर. ओके, याच्यावरती काही न्यूमरिकल्स आपल्याला बघावे लागतात. सो पोझिशन वेक्टर समजलं का बघा. दिस इज द फिफ्थ वेक्टर. नेक्स्ट रिझल्टंट वेक्टर, 6 नंबरचा वेक्टर रिझल्टंट वेक्टर. ओके, सिंपल नावातच आहे बघा. रिझल्टंट वेक्टर म्हणजे काय, समजा 2 किंवा 3 किंवा 4 वेक्टर्स आहेत. सो ह्या सगळ्यांचा इफेक्ट जर एक वेक्टर दाखवत असेल, आपला रिझल्ट असतो ना, आपण 4 विषयांची 5 विषयांची एक्झाम देतो आणि ह्या सगळ्यांचं मिळून आपल्याला एक मार्क्स निघतात, आपले सिंगल मार्क निघतात बरोबर. 100 पैकी 30, 100 पैकी 50, 100 पैकी 70, 100 पैकी 80. ओके, फॉर एक्झाम्पल. सो हे सगळे आपण कलेक्टिव्हली ॲड करतो. ओके, मग हे सगळे कलेक्टिव्हली ॲड केल्यानंतर आपल्याला एक पर्सेंटेज मिळतं बघा, 70, 75, 80. सो सगळ्यांचं मिळून एक सिंगल रिझल्टंट आपल्याला मिळतो, तो म्हणजे थोडक्यात काय, रिझल्टंट वेक्टर. सो वेक्टरमध्ये पण तसंच असतं, सगळ्या वेक्टरचा इफेक्ट हा एकटा कोणतर देतो. ओके, द वेक्टर विच गिव्स, किंवा द सिंगल वेक्टर म्हणून एकच वेक्टर, द सिंगल वेक्टर विच गिव्स द सेम इफेक्ट by 2 or more vectors effect, called as resultant vector. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे समजा 2 वेक्टर्स आहेत, ए बार आणि बी बार, आणि दोघांचा मिळून एक जर तिसरा रिझल्टंट देत असेल, मग तो ॲडिशन देईल, सबट्रॅक्शन देईल, मल्टिप्लिकेशन काही देईल. सो दोघांचा किंवा तिघांचा मिळून जर एक सिंगल रिझल्ट आपल्याला मिळत असेल तर त्या वेक्टरला काय म्हणायचं, रिझल्टंट वेक्टर म्हणायचं. दिस इज द नेक्स्ट डेफिनेशन, दॅट इज 6th डेफिनेशन वी कॅन से दॅट. ओके, चला आता अजून एक इम्पॉर्टंट आहे, युनिट वेक्टर. चला रिप्रेझेंट करूया. युनिट वेक्टर नावातच आहे बघा, युनिट. ओके, ज्याचं मॅग्निट्यूड युनिट असेल, 7 नंबरचं म्हणतो, हे व्यवस्थित लक्ष द्या आता. युनिट वेक्टर. ओके, द वेक्टर हॅविंग युनिट मॅग्निट्यूड, युनिट म्हणजे 1 म्हणतो आपण, मॅग्निट्यूड इन गिवन डायरेक्शन. कुठली डायरेक्शन असेल, XYZ, 3D मध्ये कन्सिडर केलं तर, किंवा 2D मध्ये कन्सिडर केलं तर X आणि Y. ओके, सो द युनिट वेक्टर हॅविंग युनिट मॅग्निट्यूड इन गिवन डायरेक्शन. ओके, आता युनिट वेक्टर हा रिप्रेझेंट कसा केला जातो हे आपण सगळ्यात बघूया. युनिट वेक्टर हा बऱ्याच वेळेला रिपीट होणार आहे बघा. ठीक आहे, समजा आपल्याकडे एक वेक्टर आहे, लेट ए बार, मी एक वेक्टर रिप्रेझेंट केला ए बार. तर आता हा वेक्टर आहे, कसं ओळखायचं, तर याच्यामध्ये कोण कोण असणार आहे, तर याच्यामध्ये मॅग्निट्यूड पण आहे ॲज वेल ॲज याच्यामध्ये डायरेक्शन पण आहे का बघा. याच्यामध्ये हे झालं मॅग्निट्यूड, आणि बार आहे म्हणजे ॲरो आहे म्हणजे त्याची काय झाली थोडक्यात डायरेक्शन, म्हणजे हा वेक्टर आहे. ओके, आता ॲक्च्युली याची मॅग्निट्यूड व्हॅल्यू कशी लिहितात बघा. मॅग्निट्यूड ऑफ ए बार इज इक्वल टू कसं लिहिलं जातं, मॉडमध्ये ए बार लिहिला जातो, किंवा हे फक्त ए म्हणलं तरी चालतं. सो ओनली ए इज व्हॉट
मॅग्निट्यूड ऑफ ए बार किंवा मॉडमध्ये ए बार लिहा. बघा हे मॉड बार कॅन्सल होईल, ए राहील फक्त. सो मॅग्निट्यूड ऑफ ए बार हा असा रिप्रेझेंट करायचा. आपल्याला बघायचा युनिट व्हेक्टर. तर युनिट व्हेक्टर हा यू कॅपनं रिप्रेझेंट करतात. यू फॉर युनिट, यू कॅप म्हणजे युनिट व्हेक्टरचं हे रिप्रेझेंटेशन आहे. आता ए बारचा युनिट व्हेक्टर कसा रिप्रेझेंट करायचा बघा. मी लिहितो ए बार इज इक्वल टू, ओके, म्हणजे हा ए बार व्हेक्टर आहे ना, हा इथं सेम तो व्हेक्टरच्या फॉर्ममध्येच, फक्त युनिट व्हेक्टरच्या फॉर्ममध्ये लिहायचं. कसं लिहायचा, तर ए बारचं मॅग्निट्यूड लिहायचं म्हणजे काय, ए आहे. आता मॅग्निट्यूड लिहिलं पण अजून डायरेक्शन लिहिली पाहिजे, मग ती डायरेक्शन युनिट व्हेक्टरच्या फॉर्ममध्ये लिहायची. सो यू कॅप आणि इथं मी ए म्हणतो. सो ए बार इज इक्वल टू काय लिहिलं बघा, मी ए इंटू यू कॅप लिहिलं. समजा बी बार असेल तर याचं मॅग्निट्यूड आणि या डायरेक्शनमधला युनिट व्हेक्टर, म्हणजे बी बारची डायरेक्शन आणि ह्या यू बी कॅपची डायरेक्शन सेम असेल, फक्त मॅग्निट्यूड युनिट व्हेक्टर आहे ना. सो मॅग्निट्यूड कसं असेल, युनिट असेल. सो दिस इज रिप्रेझेंटेशन ऑफ युनिट व्हेक्टर. किंवा एखादा व्हेक्टर हा युनिट व्हेक्टरच्या फॉर्ममध्ये कसा रिप्रेझेंट करायचा, तर हा असा रिप्रेझेंट करायचा. मग तुम्ही दुसरं कुठलंही नाव दिलं तरी सुद्धा चालू शकतं. म्हणजे थोडक्यात काय केलं बघा, व्हेक्टर इज इक्वल टू मॅग्निट्यूड इंटू डायरेक्शन. शेवटी हा एक प्रकारचा काय झाला, व्हेक्टर झाला ना. सो याच्यावर मग युनिट व्हेक्टर ए बारचा कसा काढता येईल, यू ए कॅप इज इक्वल टू ए बार अपॉन, हे महत्त्वाचं आहे बघा, ही डेफिनेशन फार इम्पॉर्टंट आहे. किंवा यू बी कॅप किती येईल, बी बार अपॉन, कसंही लिहू शकता ना तुम्ही. सो ए बारचा युनिट व्हेक्टर लिहिला किंवा बी बारचा युनिट व्हेक्टर असा लिहिला तरी सुद्धा चालू शकतो. लक्षात येते. सो हे युनिट व्हेक्टर जे आहे ते एक्स वाय आणि झेड या डायरेक्शनमध्ये सांगितले जातात. तर ते आपण बघूया की हे युनिट व्हेक्टर एक्स वाय आणि झेडच्या डायरेक्शनमध्ये कसे लिहिले जातात. आता आपल्याला माहित आहेत तीन डायरेक्शन, एक्स डायरेक्शन, लेट अस दिस इज वाय डायरेक्शन अँड दिस इज सपोज झेड डायरेक्शन. सिंपल, एक्स वाय झेड डायरेक्शन. तिन्ही डायरेक्शनला तीन वेक्टर्स आहेत असं आपण म्हणूया. ओके, सो हा 0 असेल, हा एक वेक्टर झाला, हा एक वेक्टर झाला, हा एक वेक्टर. तर एक्स डायरेक्शनला असतो त्याला आय कॅप किंवा आय म्हणलं जातं, आय कॅप. वाय डायरेक्शनला असतो त्याला जे कॅप म्हणायचं आणि झेड डायरेक्शनला असतो त्याला के कॅप म्हणायचं. बघा आय जे के लिहिले. सो तिन्ही डायरेक्शनचे तीन वेक्टर्स लिहिले का. तर ह्याचं रिप्रेझेंटेशन कुठं केलं जातं बघा. हे आता 3 डायमेन्शनल सिस्टीम आहे, 3 ॲक्सिस आहेत. अशीच 2 डायमेन्शनल पण असेल ना, ही 3 डायमेन्शनल इथं लिहितो आणि मी इथं 2 डायमेन्शनल लिहितो. समजा इकडे एक्स आहे आणि इकडं वाय आहे. तर एक्स डायरेक्शनला काय असेल आय कॅप, वाय डायरेक्शनला काय असेल जे कॅप. समजा इथे एक पॉईंट आहे पी 2,3 असं म्हणतो मी, आणि समजा इथे एक पॉईंट आहे पी, हा काय असेल मात्र 2,3,4 असेल ना, 3 कोऑर्डिनेट्स असतील ना. तर हा कसा लिहायचा बघा, ओपी बार म्हणूया आपण याला, ह्या वेक्टरला. तर लिहिताना बघा पहिल्यांदा एक्सचा कोऑर्डिनेट 2 आय कॅप, आय कॅप का आलं एक्स डायरेक्शन, प्लस 3 जे कॅप आणि प्लस 4 के कॅप. आणि हेच लिहिताना कसं लिहिणार, ओपी बार इज इक्वल टू 2 आय कॅप प्लस 3 जे कॅप. बघा हा वेक्टर झाला ना मॅग्निट्यूड डायरेक्शन, मॅग्निट्यूड डायरेक्शन फक्त युनिट वेक्टरच्या फॉर्ममध्ये लिहिलं. सो युनिट वेक्टरचं रिप्रेझेंटेशन हे आय जे आणि के न सुद्धा केलं जातं. फक्त जे आय जे आणि के आहेत ते एक्स डायरेक्शन, वाय डायरेक्शन आणि झेड डायरेक्शनला सांगितलं. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द युनिट वेक्टर रिप्रेझेंटेशन. आणि युनिट वेक्टरवरती बरेचसे न्यूमरिकल सुद्धा आपल्याला बघायचे असतात. जस्ट राईट डाऊन दिस. ओके, सो हे वेक्टर्स लक्षात येतात बघा. हेच असंही लिहिलं तरी चालतं. आता बघा एक्स डायरेक्शन आहे, वाय डायरेक्शन आहे, झेड डायरेक्शन. सो एक्स बार मी कसा लिहितो बघा, एक्स आय कॅप लिहू, वाय बार मी वाय जे कॅप लिहीन आणि झेड बार मी झेड के कॅप लिहीन. असं सुद्धा लिहिलं तरी सुद्धा चालेल ना, हे सुद्धा लिहून घ्या.
very important regarding the unit vectors. Okay, so this is the representation of the unit vectors. जाऊया पुढं. बघा हे टाइप्स ऑफ वेक्टर्स बघितले आपण, बेसिक डेफिनेशन बघितला वेक्टरच्या. ठीक आहे, आता पुढचा पॉइंट बघूया वेक्टर्स मधला. ओके, सो नेक्स्ट पॉइंट इज वेक्टर्स ऑपरेशन. मॅथमॅटिकल टर्म्स आहेत आता ह्या सगळ्या. वेक्टर्स ऑपरेशन, मॅथमॅटिकल मेथड्स बघूया. पहिली बघूया मल्टिप्लिकेशन बाय स्केलर्स. ओके, मल्टिप्लिकेशन बाय स्केलर्स म्हणजे एखाद्या वेक्टरला समजा एक ए बार आहे. ओके, तर ए बारला एका स्केलरनं मल्टिप्लाय केलं जाऊ शकतं. म्हणजे हा यस म्हणजे सपोज स्केलर आहे आणि हा वेक्टर आहे. सो ह्याचा रिझल्ट आपल्याला एक मिळाला सपोज बी बार. ओके, सो दिस इज नथिंग बट द मल्टिप्लिकेशन बाय स्केलर्स टू द वेक्टर्स, किंवा स्केलर आणि वेक्टरचं मल्टिप्लिकेशन हे होऊ शकतं. ओके, ह्यात हा जो बी बार आहे याची डायरेक्शन आणि हा जो ए बार आहे याची डायरेक्शन कशी असेल, सिमिलर असेल. डायरेक्शन इज सिमिलर ऑफ बी बार अँड ए बार. काय म्हटलं मी, ए बारला यस न मल्टिप्लाय केलं. यस इज वॉट, यस इज नथिंग बट द वन ऑफ द स्केलर. ओके, सो बी बारची मॅग्निट्यूड व्हॅल्यू ही स्केलर एवढी झाली, पण डायरेक्शन ही कशी कोणासारखी झाली, ए बारची झाली. ह्याला म्हणायचं सिम्पली मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स बाय स्केलर्स. ओके, नेक्स्ट सेकंड ऑपरेशन काय आहे बघा, ॲडिशन और सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर्स. सिंपल ॲडिशन किंवा काय करायची, सबट्रॅक्शन करायची. ठीक आहे, कशी करायची बघा. लेट अस कन्सिडर, लेट एक ए बार आहे आपल्याकडं. सपोज याला आपण ए बार म्हणतो मी. हा फोर्स आहे सपोज 2 न्यूटन. ठीक आहे, किंवा ए बी बार म्हणूया आपण. ए बी बार इज इक्वल टू 2 न्यूटन. नेक्स्ट सपोज बी सी बार इज इक्वल टू 3 न्यूटन आहे सपोज. तर आता ह्या दोन वेक्टरची ॲडिशन कशी करूया. सो देअरफॉर ॲडिशन ऑफ 2 वेक्टर्स काय होणार, ए बी बार प्लस बी सी बार, दॅट इज ए बी बार प्लस बी सी बार इज इक्वल टू सपोज ए सी बार. देअरफॉर ए सी बार किती मिळणार मग बघा, 2 + 3 मिळणार, म्हणजे 5 न्यूटन लिहू शकतो आपण मॅग्नेट्यूड व्हॅल्यू. सो सिम्पली वी कॅन से दॅट, और वी कॅन ॲड दिस 2 वेक्टर्स. सो दॅट इज वी गेट ए सी बार. दिस इज द मॅग्नेट्यूड व्हॅल्यू ऑफ द ए सी बार. वेक्टर जरी असला तरी त्याची मॅग्नेट्यूड व्हॅल्यू 5 मिळाली. सो 2 आणि 3चं काय केलं आपण, ॲडिशन केलं. तेच आता सबट्रॅक्शनसाठी बघा, समजा ए बी बार आपल्याकडं आहे फॉर एक्झाम्पल, मोठा दाखवूया. सपोज ए बी बार इज इक्वल टू 10 मीटर म्हणूया आपण. डिस्प्लेसमेंट दाखवूया आपण. तिथं आपण फोर्स दाखवला, आता आपण डिस्प्लेसमेंट दाखवूया. समजा बी सी बार आपण दाखवूया 6 मीटर. बी सी बार इज इक्वल टू 6 मीटर. बघा, ए कडनं बी कडे गेलो 10 मीटर, पुन्हा बी कडनं सी कडे आलो 6 मीटर. तर ए सी बार किती मिळेल आपल्याला बघा, ॲरो बघा महत्त्वाचे. सो ए सी बार इज इक्वल टू ए बी बार मायनस बी सी बार. सो वी गेट 10 - 6, दॅट इज 4 मीटर. सो वी कॅन से दॅट ए सी बार इज इक्वल टू 4 मीटर. So this is nothing but the subtraction of vectors. कळतंय का बघा, ह्याला म्हणायचं ॲडिशन ऑफ वेक्टर्स. सिंपल. सो दिस इज द ॲडिशन and this is nothing but the subtraction of vector. This is the multiplication of vectors by
स्केलर. सो दीज आर द टू मेन ऑपरेशन्स. अजूनही आहेत वेक्टर्स ऑपरेशन बघतोय आपण. सो पहिलं आणि हे दुसरं. ओके, राईट डाऊन. तिसरं बघूया. So third operation is very important operation, that is triangle law of vector addition. Third operation, triangle law of vector addition. आता साहजिकच याच्यामध्ये काय आहे, एक ट्रायंगल आहे, वेक्टरची ॲडिशन करायची म्हणजे सिंपल ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन. आता याच्यासाठी साहजिकच आपल्याला एक ट्रायंगल तिथे येणं गरजेचं आहे. ओके, मग ट्रायंगल कसा येतो बघा. सो लेट अस कन्सिडर टू वेक्टर्स, दोन वेक्टर्स कन्सिडर करायचे. एक म्हणतो मी सपोज ए बार म्हणतो, ठीक आहे, आणि एक दुसरा वेक्टर आहे सपोज बी बार म्हणतो मी. एक दोन वेक्टर्स घेतले आपण. मग दोन वेक्टर्सवरनं ट्रायंगलच्या दोन साइड्स तर होऊ शकतात, राहिली फक्त तिसरी साइड. मग काय करायचं, हे दोन वेक्टर्स जॉईन करायचे. कसे जॉईन करायचे बघा. हा ए बार इथं घ्यायचा आहे तसा. ओके, सो दिस इज द टेल ऑफ ए बार, दिस इज द हेड ऑफ ए बार, आणि ह्याला बी बारचा टेल कनेक्ट करायचं. सो पहिल्याच्या हेडला दुसऱ्याचा टेल कनेक्ट केला. आता राहिलेली तिसरी साइड कनेक्ट करायची. म्हणजे कशी, पहिल्याचा टेल आणि दुसऱ्याचा हेड. हा वेक्टर असेल आपला तिसरा वेक्टर, ज्याला नाव देऊ आपण सी बार वेक्टर देऊया. बघा, पहिला वेक्टर ए बार, फर्स्ट वेक्टर, सेकंड वेक्टर बी बार, सो तिसरा मिळाला आपल्याला वेक्टर सी बार. सो ह्याच्यामध्ये काय होतं, पहिल्याची आणि दुसऱ्याची ॲडिशन होते. म्हणजेच थोडक्यात काय होतं, सी बार इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला, ए बार प्लस बी बार मिळणार. सो दोन वेक्टरवरनं आपण तिसरा वेक्टर ड्रॉ केला. सगळ्यांच्या डायरेक्शन फार इम्पॉर्टंट आहेत बघा. आणि जो तिसरा वेक्टर सी बार आहे, ह्या सी बारला काय म्हटलं जातं, रिझल्टंट वेक्टर. रिझल्टंट वेक्टर बघा, रिझल्टंट वेक्टर म्हणजे मागाशी बघितलं ना, दोघांचा मिळून सिंगल इफेक्ट दाखवतो ना. सिंगल वेक्टर आहे जो की ए बार आणि बी बारच्या दोघांचा इफेक्ट दाखवतो, तो ही ॲडिशनच्या फॉर्ममध्ये. ते जर डायरेक्शन रिव्हर्स झाली तर सबट्रॅक्शन होणार. म्हणजे हा बी बार जर रिव्हर्स केला तर मायनस बी बार झाला ना, तर इथं फक्त काय होणार आहे, मायनस बी बार होणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर ए बार असा असेल आणि हा जर बी बार आपण रिव्हर्स केला तर तो काय झाला, मायनस बी बार झाला ना. तर मग हा जो सी बार मिळणार आहे तो कसा मिळेल, ए बार मायनस बी बार मिळेल. ही त्याच्यातली एक एक्सेप्शनल केस आहे ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशनमधली. महत्त्वाचा काय लॉ, हा ॲडिशन, ही सुद्धा ॲडिशनच आहे. मायनस प्लस आहे ना ह्याच्या बाहेर, सो प्लस मायनस बी बार असं म्हटलं तरी सुद्धा चालतं. शेवटी हा सुद्धा ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन आहे, फक्त तिथं वेक्टर कसा आहे, रिव्हर्स आहे. सो हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. जर दोन वेक्टर्स असतील तर दोन वेक्टर्स असे रिप्रेझेंट करा आणि तिसरा त्याला असा रिप्रेझेंट करा. यू विल गेट द ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. याच्यावरनं पुढं बरंचसं आपल्याला लिहावं लागतं. समजलं. सो याची एक स्टेटमेंट लिहूया बघा. इफ द टू वेक्टर्स, मी इथं लिहितो स्टेटमेंट ॲज पर बुक. इफ two vectors of same physical quantity, एकच क्वांटिटी घ्यायचे. if two vectors of same physical quantity represents by their magnitude, represents by their magnitude and direction, with two sides, कुणाच्या, two sides of triangle. बघा, two sides of triangle, then the resultant is represented, then their resultant is represented in magnitude and direction as third side of
ट्रायंगल, थर्ड साइड ऑफ ट्रायंगल. ओके, आणि ती थर्ड साइड कशी पाहिजे? थर्ड साइड म्हणजे कोण? बी बार. दॅट थर्ड साइड इज स्टार्टिंग फ्रॉम tail of first vector and ending on head of second vector. बरोबर आहे का बघा? Very important. Starting from tail of first vector and ending on head of second vector. So this is nothing but the triangle law of vector addition. बघा समजलं का? ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. सो याच्यावरून आपल्याला काही न्यूमरिकल सुद्धा सॉल्व करता येतात. सो ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन अजून थेरॉटिकलच बघतोय आपण सगळं. चला हे लिहून घ्या सगळ्यांनी. सो ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. अजून एक दोन पॉईंट्स याच्यामध्ये बघूया. ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन. दिस इज द ऑपरेशन. ओके, नाउ वेक्टर ॲडिशन इज कॉम्युटेटिव्ह. आता ह्यामधलाच एक सब पॉइंट आहे. वेक्टर ॲडिशन इज कॉम्युटेटिव्ह आणि असोसिएटिव्ह लॉ म्हटलं जातं. वेक्टर ॲडिशन इज कॉम्युटेटिव्ह अँड वेक्टर ॲडिशन इज असोसिएटिव्ह असं म्हटलं जातं. आता हे आपल्याला प्रूव्ह करायचं. मग यामध्ये काय प्रूव्ह करायचं आहे बघा. तर यामध्ये प्रूव्ह करायचं आहे पी बार प्लस क्यू बार इज इक्वल टू क्यू बार प्लस पी बार. बघा लक्षात येते. सिंपल. दोघांची ॲडिशन म्हणजे पी बार प्लस क्यू बार इज इक्वल टू काय प्रूव्ह करायचं आहे? क्यू बार प्लस पी बार प्रूव्ह करायचं आहे. सेम मगाच्या सारखं काय करूया. पहिल्यांदा पी बार घेऊया. सो लेट अस कन्सिडर दिस इज पी बार and let us consider this is q bar. सो घेतला. सो रिझल्टंट काढूया. काढला रिझल्टंट. ह्याला नाव देतो मी आर बार देतो. चालेल का बघा. सो ट्रायंगलला नाव देऊया आपण ए बी सी. कळतंय? बरोबर आहे का बघा. सो या ए बी सी मध्ये इन ट्रायंगल ए बी सी ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन कसा यूज करायचा? पी बार प्लस क्यू बार इज इक्वल टू आर बार. इक्वेशन 1 होणे. चालेल. सो आपण काय केलं? एक दोन वेक्टर कन्सिडर केले. लेटस कन्सिडर पी बार अँड लेटस कन्सिडर क्यू बार. दोन वेक्टरवरनं आर बार ड्रॉ केला आणि आर बारची व्हॅल्यू ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन प्रमाणे किती लिहिली? तर पी बार प्लस क्यू बार इज इक्वल टू आर बार. चालेल. आता मला सांगा हा कोण आहे? बी सी बार म्हणजे क्यू बार आहे का? मी हा क्यू बार असा उचलला बघा. हे त्याचं टेल आहे, हे त्याचं हेड आहे. हा असा उचलला आणि इथं आणून ठेवला. पॅरलल वेक्टर्स, इक्वल वेक्टर ना. सो हाच इथं लिहू शकतो आपण. यस लिहू शकतो. सो हा पण आता कोण झाला? क्यू बार झाला. तसंच हा पी बार मी उचलला आणि हा पी बार पण इथं लिहितो बघा. चालू शकतं. सो ह्याला मी नाव देतो डी देतो. ओके. आता ट्रायंगल इन ट्रायंगल ए डी सी चेक करा. वरच्या ट्रायंगलमध्ये फक्त. सो वरच्या ट्रायंगलमध्ये पुन्हा ट्रायंगल ऑफ ॲडिशन यूज करा. पहिला वेक्टर दुसरा वेक्टर म्हणजे क्यू बार प्लस पी बार. पहिला वेक्टर दुसरा वेक्टर इज इक्वल टू तिसरा वेक्टर आर बार. चालेल का? सो बघा इक्वेशन 1 बघा पी बार प्लस क्यू बार इक्वल टू आर बार आलं. आणि इक्वेशन 2 बघा क्यू बार प्लस पी बार इज इक्वल टू आर बार आलं. सो दोन्हीकडे आर बार आहे त्यामुळे दोन्हीच्या लेफ्ट साईड काय म्हणू शकतो आपण? सेम. देअरफॉर फ्रॉम 1 अँड 2 आपण लिहूया पी बार प्लस क्यू बार इज इक्वल टू क्यू बार प्लस पी बार. चालेल का बघा. सो याला म्हणायचं कॉम्युटेटिव्ह लॉ. दिस इज नथिंग बट द वेक्टर ॲडिशन इज कॉम्युटेटिव्ह. म्हणजे ए बार प्लस बी बार इज इक्वल टू बी बार प्लस सी बार लिहिलं तरी सुद्धा चालेल. कसं लिहिलं समजतंय? सो ह्या ट्रायंगल्स लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन तिथं यूज केली. अजून एक आपण लॉ बघूया असोसिएटिव्हचा. हे समजलं इथपर्यंत? चला लिहून घ्या व्यवस्थित. अजून सगळं थेरॉटिकलच सुरू आहे पण हे इम्पॉर्टंट आहे. पुढे हे सगळे लॉज जे आहेत ते
ह्याचा ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन फार इम्पॉर्टंट आहे. आता बघूया वेक्टर ॲडिशन इज असोसिएटिव्ह. दुसरी केस काय आहे बघा, वेक्टर ॲडिशन इज असोसिएटिव्ह. वेक्टर ॲडिशन इज असोसिएटिव्ह काय आहे बघा, याच्यामध्ये ए बार प्लस बी बार प्लस सी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार. बघा ॲडिशनच आहे 3 वेक्टरची, फक्त हे 2 एकत्र आहेत प्लस तिसरा आहे इक्वल टू पहिला वेगळा आहे, दोघे एकत्र, दुसरे 2 एकत्र आहेत. शेवटी दोघांचा अर्थ सगळ्यांचा काय झाला, सेमच झाला ना, इक्वलच झाला ना. ओके, मग आता यामध्ये काय केलं जातं बघा, आता 3 वेक्टर्स आहेत, मग 3 वेक्टर्स कन्सिडर केले जातात. ओके, सो लेट अस कन्सिडर ए बार, लेट अस कन्सिडर बी बार अँड लेट अस कन्सिडर सी बार. हे असे 3 वेक्टर्स कन्सिडर केले जातात. सो मला सांगा हा कोण असेल, रिझल्टंट असेल ना ह्या तिघांचा. याला काय म्हणूया आपण, आर बार म्हणूया. बघा पहिला वेक्टर, दुसरा वेक्टर, तिसरा वेक्टर इज इक्वल टू चौथा वेक्टर. म्हणजे आपण ह्यामध्ये आर बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार लिहिलं तरी चालतं. म्हणजे शेवटी हा पण आर बार झाला आणि हा पण आर बार झाला. ओके, आता बघा नाव काय दे तुम्ही, हां सॉरी ठीक आहे, पी क्यू आर करायला पाहिजे होतं, पण काय हरकत नाही. चला मग आहे तसं ठेवूया. सो मी ए बार हा झाला, बी बार हा झाला, मी इथे काढतो बघा. हा कोण झाला, ए बारचा आणि बी बार. थांबा नाव आपण बदलूया, मगाच्या सारखं करूया. पी बार प्लस क्यू बार प्लस आर बार, कन्फ्युजन नको. पी बार प्लस क्यू बार प्लस आर बार. सो कन्सिडर पहिला पी बार घेतला, क्यू बार घेतला, तिसरा आर बार घेतला. ओके, आणि बघा हे पहिले 3 मी ड्रॉ करून घेतले, पी बार क्यू बार आर बार, आणि तिघांचा मी हा रिझल्टंट ड्रॉ केला. ह्याला नाव देऊया सपोज एस बार नाव देऊया. ओके, आता बघा मी इथे एक रिझल्टंट काढतो. हा रिझल्टंट कुणाचा असेल, पी बारचा आणि क्यू बारचा असेल. म्हणजे पी बार आणि क्यू बारची ॲडिशन असेल. हा पी बार प्लस क्यू बार असेल. सेम मी इथे एक रिझल्टंट काढतो. हा रिझल्ट कुणाची ॲडिशन असेल, क्यू बारची आणि आर बारची असेल. लक्षात येते. आता नावं देऊया, ए बी सी जी नावं देऊया. चालेल. आता आपल्याला काय करायचं आहे, पी बार प्लस क्यू बार इज इक्वल टू आर बार. कुठं आहे शोधा, पी बार प्लस क्यू बार आणि आर बार इथं. सो ए सी डी ट्रँगल बघा, ट्रँगल ए सी डी. सो ट्रँगल ए सी डीमध्ये आपण ट्रँगल ऑफ वेक्टर ॲडिशन यूज करूया. पहिली बाजू, दुसरी बाजू, तिसरी बाजू. सो पहिली बाजू काय आहे, पी बार प्लस क्यू बार पहिली बाजू. दुसरी बाजू काय आहे, प्लस आर बार इज इक्वल टू तिसरी बाजू काय आहे, एस बार. इक्वेशन नंबर 1. चालेल का बघा, लक्षात येते. आता नेक्स्ट पुढचा ट्रँगल बघा, ए बी डी बघा, ट्रँगल ए बी डी. चला ट्रँगल ऑफ वेक्टर ॲडिशन, पहिली बाजू म्हणजे कोण, पी बार प्लस दुसरी बाजू म्हणजे कोण, क्यू बार प्लस आर बार. हे दोघं आहेत म्हणून मी ब्रॅकेट टाकतो ना, दुसरी बाजू इज इक्वल टू तिसरी बाजू कोण, एस बार. चला इक्वेशन 1 बघा, इक्वेशन 2 बघा. दोन्हीच्या राईट साईड कशा दिसत आहेत, सेम दिसत आहेत, म्हणून दोन्हीच्या लेफ्ट साईड आपण काय म्हणू शकतो, सेम. सो पी बार प्लस क्यू बार प्लस आर बार इज इक्वल टू पी बार प्लस क्यू बार प्लस आर बार. सो दिस इज नथिंग बट द वेक्टर ॲडिशन इज असोसिएटिव्ह. मगाशी झालं ते कॉम्युटेटिव्ह आणि हे झालं ते असोसिएटिव्ह. समजलं का बघा. थांबूया आपण इथपर्यंत. आज काय काय झालं, वेक्टर्स बेसिक, वेक्टरचे टाइप्स, ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन आणि त्याच्यामध्ये कॉम्युटेटिव्ह आणि असोसिएटिव्ह. ओके, लक्षात येते. सो एवढं जे झालेलं आहे ते व्यवस्थित लिहून काढा, ॲज अ नोट्स तयार करा. आपण भेटूया पुढच्या लेक्चरला. थँक्यू सो मच.